राज्यातली एकही महानगरपालिका नाही अशी ज्याची मुदत संपलेली नाही आहे. तर मी स्वतः पक्षाला हे निवेदन देणार आहे. पक्षाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब असतील, देवेंद्र फडणवीसांना एक पत्र देऊन सांगणार आहे की पहिल्या विधानसभेच्या आधी महानगरपालिका निवडणुका लावाव्यात. त्यामुळं महानगरपालिकेचा हा बेस, हा कार्यकर्त्याचा बेस एक तयार होतो. त्याचा उपयोग आपल्याला विधानसभेला होईल. आज आमचे 98 नगरसेवक पुणे शहरात असल्या कारणाने आज आमचे मुरली मोहनला निवडून येणं एकदम सोपं झालं. त्यामुळे जर का परत महानगरपालिका निवडणुका लावल्या आणि बऱ्यापैकी आम्ही महानगरपालिका जिंकू, त्या जिंकलेल्या महानगरपालिकांमधनं त्या नगरसेवकांना माध्यमातून आमदारकीला आम्हाला एकदम विधानसभेला सोपं जाईल. त्यामुळे आम्ही आमचा हट्ट आहे असा की पहिल्यांदा महानगरपालिका निवडणुका लावाव्या. हे माझं वैयक्तिक हट्ट आणि सर्वे की बाबा पहिल्या महानगरपालिका निवडणूक म्हणून मी हे आत्ता साधारण मंगळवारी देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि बावनकुळे साहेबांना एक निवेदन देणार आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका